श्री स्वामी समर्थ मंडळी. तर आज बनवलेले होते बघा रताळाच्या घाऱ्या. तर हे बघा किती छान अशा घाऱ्या बनलेल्या आहेत. तर म्हटलं आता याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया. तर चला. तर आता बघा ही अर्धा किलो रताळे घेतलेले आहे. सकाळी दारावर रताळे आली होती. तर हे अर्धा किलो रताळे आहेत, बघू शकता तुम्ही. तर इथं बघा या सगळ्या रताळ्याची साल मी काढून घेतली आणि अशा प्रकारे कट करून घेतले ते, कारण पूर्ण अख्खी रताळ घालायचे म्हणले तर ते व्यवस्थित शिजत नाहीत, म्हणून मी असे कापून घेतलेत आणि साली ह्याचे काढून घेतलेत. तर आता मी शिजत ठेवले. तर हे बघा व्यवस्थित ते रताळं शिजलेली आहेत आपली, बघू शकता. तर थंड होऊन दिली आणि त्याच्यानंतर हे रताळ बघा खिसून घेतलेले आहेत खिसणीने. आणि इथं गूळ घेतलेला आहे खिसलेला, गव्हाचं पीठ, सुंठ आणि मीठ घेतलेलं आहे. आता तुम्ही सुंठीच्या ऐवजी वेलची पावडर घेतली तरी चालतं आहे, जसं तुम्हाला आवडेल तसं. तर ह्याच्यामध्ये बघा आधी गूळ मिक्स करून घेतला आहे पूर्ण किसलेला. तर गूळ आणि रताळं ह्याचंच पूर्ण आधी मिश्रण करायचं आहे, कारण गूळ व्यवस्थित त्यात मिक्स झाला पाहिजे. तर आता हे काय मी मळलं नव्हतं, हे आईने मळलेलं होतं. तर ह्याच्यामध्ये बघा सुंठ पावडर टाकून घेतली, त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. तर मिठाने छान अशी चव येते रताळाच्या घाऱ्यांना, म्हणून हे टाकून घेतलं. तर आता आई तिकडे पीठ मळते तोपर्यंत मी कढई ठेवली तापण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये बघा तेल ओतून घेतले रताळं तळण्यासाठी. आता कुणी रताळं चपातीसारखी भाजून करतं, तर कुणी तळून करतं. तर हे बघा म्हणलं आज तळून रताळ्याच्या घाऱ्या बनवाव्यात. तर आता हे तेल बघा इथं गरम झालेलं आहे आणि आता आईने बघा इथं घाऱ्या अशा लाटून दिलेल्या आहेत छोट्या छोट्या. तर ही बघा एक घारी मी सोडत आहे. तेल व्यवस्थित असं कढलेलं आहे इथं. तर तुम्ही बघू शकता किती भारी असं ते फुगलेलं आहे रताळाची घारी. आणि पातळ सरस लाटलं ना की व्यवस्थित फुगलं जाते. आता हे मळताना ह्याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. जे रताळ आणि गूळ आहे त्याच्या मिश्रणामध्येच गव्हाचं पीठ मिक्स करत राहायचं आहे. तर हे बघा खूप भारी अशा घाऱ्या झालेल्या आहेत आणि मऊ घाऱ्या झालेल्या आहेत. कमी गॅसवर केल्यामुळे हे व्यवस्थित असं तळल्या जातात आणि खूप दिवस राहतात. तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा.